अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव. 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 तू इथे मी तुला बांधले होते, मग तू निसटलीस कशी? नाही म्हणजे मी पाहिले तर त्या खोलीत तू दिसत होतीस आणि तेव्हाच तू बाहेरही होतीस. म्हणजे आतही तू आणि बाहेरही तूच. अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव. 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 ए हसतेस काय? मला हसतेस? धोत्रीत देईन एक. ही काळी जादूच आहे ना? कुठे शिकलीस?
काय हे शिकवले तुझ्या आईने तुला? खरे खरे सांग, नाहीतर. अहो, काळी जादू वगैरे काही नसते मुळी. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. तुम्ही मला बांधून ठेवलेत, ह्याचेच पाप तुम्हाला छळत असेल. झाले? काय ग? काय म्हणालीस? माझी पाप? पहा बरे, हे जे काही करताय त्याचीही पाप छळेल हो तुम्हाला. म्हणजे मी जे पाहिलं ते खोटं आहे असं म्हणायचंय होय तुला? अर्थात. हो आत्याबाई, असे कसे होईल? तुम्हाला आतही मीच दिसतीये, बाहेरही मीच दिसतीये. सुशिले, सासूबाई बोलवत आहेत, स्वयंपाक करायचा आहे. येते मी. ए थांब. आधी तुझे पाय दाखव. का? दाखव म्हणते ना. अहो पण का? दाखवतेस का नाही? हे पहा. आणि तो जाऊ? जा. नाही, ते काही नाही. हा प्रकार जर भुताटकीचा नसेल तर ह्या बळेला नक्कीच काळी जादू येते. हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. नाहीतर नाहीतर मला इथे राहता यायचे नाही. मी इथे नाही राहता आले तर कुठे जाऊ? नवऱ्याच्या घरी तर नकोच. सतत आपला हिणवत असतो. मूलबाळ नाही, मूलबाळ नाही. आणि आता तर दुसरी आणून ठेवली आहे. म्हणजे तिला मूल झालं तर मला तिथे नोकर म्हणून राहावं लागेल. त्यापेक्षा या घरात मानाने राहिलेलं बरं. पण ह्या सुशिलेचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. सोडलंय टॅक्स कुठे? टॅक्स या महिन्यात कोणीच भरलेला नाही. वाय? कशाला उगीच टॅक्स भरतील? इट्स आवर गव्हर्नमेंट रूल. याआधी भरत होती गावातली माणसं टॅक्स, पण तुम्ही आलात तेव्हापासून एवढ्याशा सुशिलेने तुम्हाला हाणून पाडलं. तेव्हापासून लोकांना तुमची भीती वाटेनाशी झाली. आणि तर का भरतील ते टॅक्स? लोक टॅक्स भरायचे ते तुमच्या सरकारला घाबरून. पण तुम्हाला माहिती नसेल की कर वसुलीसाठी गेलेल्या माणसांना लोकांनी सांगितलं की हा कर आम्ही का भरावा? हा अन्याय आम्ही करणार नाही, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. हा कर का भरावा आम्ही? सुशिलेला विचारू, ती सांगेल तुमच्या साहेबांना बरोबर.
Is it so? सुशीला ती सांगणार आम्हाला? हे बघा, तुम्हाला आता कोणीही घाबरत नाही. हं? साहेब, तुमचं राज्य आहे. आमची लोक घाबरतात ते त्यांना कायदा कळत नाही म्हणून. आणि सुशीलेने कायदाच तर समजवलाय तुम्हाला. स्वतःच्या वडिलांना सोडविले म्हणे. क्रांतिकारकाशी संबंध असताना तुमच्या सरकार विरुद्ध लढणाऱ्या वडिलांना सोडवू शकते, तर सुशीला हे कर बुडविणाऱ्यांना सोडवेलच की. आता तुमचे राज्य संपले साहेब, निदान या नांदगाव पुरते तरी. Oh, shut up! Shut up! I treated as a small girl. I played with her because she was a child. She was लहान होती म्हणून मी तिच्या बरोबर खेळलो. No, I won't tolerate her now. साहेब, तुम्ही लहान समजून खेळत होता तिच्याशी, पण त्यामुळे तुमची सत्ता गेली खाली. आता लोक सुशीलेला मानू लागले. आता बोला. You don't know us. We British people. I'll teach you the right place. Maitila should work. No law. Just go and arrest her. Nobody can stand against us. Got it? Pirate attack. म्हणजे काय करणार काय तुम्ही? I'm coming now. Nobody will save you now. Pakistan Nobody will save you, Sushila. I'm coming. I'm coming, Sushila. बाप रे, सुशीलाचा काय करणार हा अधिकारी? सुशीला, राधे. बाहेर कितीही खडे असले तरी आपण ठरवले तर ते आपल्याला बोचत नाही, पण आतला एकही खडा खूप बोचतो. मानवाच्या मनात असा खडा नको. अरे मग मला कशी दिसत नाहीये? का मलाच दिसत नाहीये? म्हणजे आग आहे, मी जळून तर जाणार नाही ना? अरे सांग ना. जळूनच जाणार आहात. काय? तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. म्हणजे आग आहे, मी जळून तर जाणार नाही ना? अरे सांग ना. जळूनच जाणार आहात. काय? हो, कारण आग तुमच्या मनात लागली आहे. काय? आग माझ्या मनात लागली आहे? होय रे मेल्या. आई गो. आई गो.
नाही लागली? तेव्हा ना सुशिलेच्या विरुद्ध नुसती आगच आग. तुला तर मी आई ग आ आई ग आई ग हात सोड मेल्या आई ग काय झाले? काय झाले? राधे तू इथे? काय झाले यांना? जाऊ दे. एकतर माझा हात पिरगाडलास आणि जाऊ दे म्हणतोयस. तुला नरकातही जागा मिळणार नाही. कशी मिळणार? तिथे तुम्ही असाल ना. अहो थांबा थांबा. राधे आत्याबाई आहेत त्या. त्यांच्याशी असे बोलणे शोभते का? हे त्यांना सांग. तुम्ही आत्याबाई आहात ते तरी लक्षात ठेवा. देवा 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 किती उलट उत्तर. तुझ्या गावात सगळे उलट उत्तरच देतात वाटते. आत्याबाई तुम्ही तरी समजून घ्या. त्यांना अजून 10 जन्म जातील. काय म्हणालास रे? हा तुला काय माहित जन्म आणि मृत्यू बद्दल? हसतोस काय? कोणी आपल्याला चिडवलं ना की मला खूप हसायला येतं. कारण की मी चिडत नाही, तो चिडतो. सुशीलचा देव तू सुशीलचा देव. कारण की मी चिडत नाही, तो चिडतो. बरं तू का आला होतास ते सांग. अगं तुझ्या या आत्याबाई बरोबर खेळत बसलो आणि विसरून गेलो. खूप मोठं संकट येणार आहे. वेडायस का रे? हा संकट येणार आहे आणि हसत काय सांगतोयस? संकट आला नाही तर देवपणाचा कस कसा लागणार? अहो बघा हृदयाचे ठोके कसे ठक 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 करतात. तेव्हाच माणूस जिवंत समजला जातो. बी जेव्हा जमिनीत पेरला जाते तेव्हा ते फुलतं. त्यातूनच अंकुर जन्माला येतो. काय कळले का? संकट काय आहे ते सांग. अधिकारी तुझ्या विरुद्ध काय ना काहीतरी कारस्थान करणार आहे. त्यांचा बेत चाललाय. अधिकारी पुन्हा अधिकारी. मला तर वाटतं आता याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. खूप लवकर उमजले हो सुशीले तुला.
म्हणजे असो. तेव्हा सुशिले, आज घराबाहेर अजिबात पडू नकोस हो, कळले? का? म्हणजे पळून जावा म्हणतोस? सुशिले, जर मोठी उडी मारायची असेल तर 10 पावलं मागे जायला लागतं, कळले? तू आहेस ना सोबत? मी तर यांच्याही सोबत आहे, पण यांच्या मनात वाईटच विचार जास्ती येतात. त्याला काय करावे? आता मजा येईल. देव करो आणि तो अधिकारी काहीतरी खास कारस्थान करो. अगो बाई, पण ते बघायला मलाही जायला हवं. ऐकलंस का वहिनी?